जय हो शंकरा, भोलेनाथ शंकरा, आदिदेव शंकरा, हे शिवाय शंकरा, तेरे जाप के बिना भोलेनाथ शंकरा, चले ये सांस किस हे तरह। शिवाय शंकरा, मेरा कर्म तू ही जान, क्या बुरा है क्या भला, क्या बुरा है क्या भला। तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला, तेरे नाम की जोत ने सारा हर लिया तमस मेरा। नमो नमो जी शंकरा, भोलेनाथ शंकरा, जय त्रिलोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा। नमो नमो जी शंकरा, भोलेनाथ शंकरा, रुद्रदेव हे महेश्वरा। नमस्कार श्रोते हो, आपण प्रवास सुरू करूया प्राचीन मंदिरांच्या दिशेनं. प्राचीन काळात बांधलेली मंदिरं ही केवळ उपासनेची स्थळं नव्हती, तर ती समाज जीवनाची केंद्र होती. शक्ती, श्रद्धा आणि संस्कृती यांचा मिलाफ होते. दगडात कोरलेली कला, शिल्पातून प्रगटलेला इतिहास आणि मंदिराच्या घंटानादातून दुमदुमणारी शक्ती, हे सर्व अनुभवताना जणू आपण त्या काळात गेलोय असं वाटतं. चला तर आजपासून सुरू होणाऱ्या प्रवासात जाणून घेऊयात प्राचीन काळातील काही शिवमंदिरांचे अनोखे वैभव आणि त्यांची संस्कृती, त्यांची परंपरा. आपल्या सातारा जिल्ह्यातील सफर शिवमंदिरांची या कार्यक्रमात. श्रोते हो, या कार्यक्रमाचं अभ्यासपूर्ण लेखन केलंय प्राध्यापक सूर्यकांत शामराव अदाटे यांनी. तेव्हा ऐकूया सफर शिवमंदिरांची. कराडच्या सोमवार पेठेतील श्री हटकेश्वर मंदिर. कृष्णा आणि कोयना या नद्यांच्या प्रीतिसंगमावर कराड हे शहर वसलेले आहे. या नद्यांचा महाबळेश्वर येथे उगम झाला आहे. कराडचे मूळ नाव करहाटकेश्वर होते. येथे स्थित असलेल्या पुरातन हटकेश्वर मंदिरावरून हे नाव प्रसिद्ध झाले. नंतर त्याचे रूपांतर करहाटक असे झाले. कालांतर भाषिक बदलामुळे हे शहर कराड या नावाने प्रसिद्ध झाले. राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक, ऐतिहासिक तसेच औद्योगिकदृष्ट्या संपन्न व प्रगत असलेल्या कराडला यशवंत विचारांचा वारसा लाभलेला आहे. याच कराड परिसरातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक श्री हटकेश्वर मंदिर आहे. प्रीतिसंगमावरून पुढे कृष्णा नदी वाहते. त्या काठावर कराडमधील सोमवार पेठेत हे पुरातन मंदिर बांधलेले आहे. कराडची भूमी ही अतिशय पावन असून या परिसरात सदाशिवगड व वसंतगड हे किल्ले तर आहेतच, पण याबरोबरच कराड पंचक्रोशीत 12 ज्योतिर्लिंगेही आहेत. या परिसरात श्री क्षेत्र सैदापूर येथील पावकेश्वर मंदिर, प्रीतिसंगमाजवळील संगमेश्वर गरुड तीर्थ मंदिर, मंगळवार पेठेतील करडेपिराजवळील कमळेश्वर मंदिर, गोळेश्वर गावात असलेले गोळेश्वर मंदिर, कापिलचे श्री कपिलेश्वर मंदिर, आगाशिव डोंगरावरील श्री निळकंठेश्वर मंदिर, वारुंजी गावी असलेले श्री वरुणेश्वर मंदिर, वनवास माचीस असलेले श्री धर्मेश्वर मंदिर, खोडशी गावी असलेले श्री कोटेश्वर मंदिर, वडोली निळेश्वर या गावात असलेले श्री निळेश्वर मंदिर, गोटे या गावात असलेले आनंदेश्वर मंदिर, कराडच्या मध्यभागी असलेले हटकेश्वर मंदिर, कृष्णाकाठी भटांच्या बागातील रत्नेश्वर मंदिर अशी 12 ज्योतिर्लिंगे आहेत. यातील बरीचशी मंदिरे 18व्या शतकातील असून ती चुनाविटामध्ये बांधलेली आहेत. कराडच्या प्रीतिसंगमावर हटकेश्वर हे महादेव मंदिर आपल्या प्राचीनत्वाची साक्ष देत उभे आहे. श्री हटकेश्वर या शिवमंदिराला भेट देण्यासाठी आपल्याला प्रथम कराड येथे जावे लागते. कराडमधील सोमवार पेठेत असणाऱ्या या मंदिराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.
या मंदिराचा सन 1750 जीर्णोद्धार झाला असल्याचे उल्लेख सापडतात. मंदिर परिसरात गेल्यानंतर आपल्याला प्रथम डाव्या बाजूस असलेले तुळशी वृंदावन पाहावयास मिळते. मंदिरात प्रवेश करताना आपल्याला डाव्या बाजूस प्रथम श्री महालक्ष्मी, त्रिमुखी दत्त, बजरंगबली मारुतीराया यांच्या प्रसन्न आणि आकर्षक मूर्ती पाहावयास मिळतात. उजव्या बाजूला खंडोबाराया, श्री विठ्ठल रखुमाई, शनिदेव यांच्या मूर्ती आहेत. या सर्व देवी देवतांचे दर्शन घेऊन थोडे आत गेल्यावर डाव्या बाजूला आपल्याला गजाननाची शेंदूर लावलेली मूर्ती पाहावयास मिळते. अतिशय सुरेख आणि आकर्षक असलेली ही मूर्ती पाहून आपले मन प्रसन्न होते. त्यानंतर उजव्या बाजूला श्री तुळजाभवानीची आणि नागदेवतेची दगडी मूर्ती आहे. याचे दर्शन घेऊन आत गेल्यावर सभामंडपाच्या आत नंदीची दगडी मूर्ती आहे. मंदिराच्या गर्भगृहात मध्यभागी स्वयंभू शिवलिंग आहे. या गाभाऱ्यातील वातावरण अतिशय शांत असते. या मंदिराची बांधणी खूपच वेगळी आणि विलोभनीय आहे. या मंदिराची रचना गर्भगृह, अंतराळ आणि सभामंडप अशी आहे. मंदिराच्या चौकटीवर गणेश शिल्प व उंबऱ्यावर कीर्तिमुख कोरलेले आहे. या मंदिराचे अंतराळ छोटे असले तरी सभामंडप खूप आकर्षक आहे. सभामंडपात दोन्ही बाजूला कक्षासन बसवलेले दिसतात. हीच एक वेगळी स्थापत्यशैली या ठिकाणी पाहावयास मिळते. या ठिकाणी गणपती, हनुमान, खंडोबा, महालक्ष्मी, दत्तात्रेय या देवतांची प्रतिष्ठापना नव्याने केलेली दिसून येते. हे मंदिर प्राचीन असले तरी मंदिराच्या आणि नंदी मंडपाच्या वरील भागास रंगरंगोटी केलेली आहे. मंदिर परिसर अतिशय रम्य आणि स्वच्छतापूर्ण आहे. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी सोमवारी भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित असतात. श्रावण सोमवारी तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी विशेष करून या ठिकाणी कराड आणि कराड परिसरातील भक्तगण मोठ्या संख्येने हजेरी लावतात. हे मंदिर पाहून या कृष्णा घाटावर तुम्ही फिरू शकता. तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेऊ शकता. पुणे ते कराड हे अंतर 165 किलोमीटर तर सातारा ते कराड 55 किलोमीटर अंतर आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वर वसलेले कराड असून कराड शहरात राहण्यासाठी लॉजेसची व्यवस्था आहे. या ठिकाणी आपण वर्षभरात कोणत्याही ऋतूत येऊ शकता. कराड दर्शनच्या या दर्शन सहलीत या मंदिराबरोबरच आपल्याला कराडच्या वायव्येस 9 किलोमीटर अंतरावर वसंतगड, ईशान्येस 6 किलोमीटरवर सदाशिवगड आणि आग्नेयेस 6 किलोमीटरवर आगाशिव डोंगर आहे. कराडमधील ऐतिहासिक मनोरे, नकट्या रावड्याची विहीर, कृष्णा कोयना नदीचा प्रीतिसंगम, कराडजवळील मसूर व माझगाव येथील समर्थ रामदास स्थापित मारुती, तळबीड येथील हंबीरराव मोहिते स्मारक ही ठिकाणे आपल्याला पाहता येतात. याशिवाय येथून जवळच चौरंगीनाथ, मच्छिंद्रगड आणि कराड परिसरातील 12 ज्योतिर्लिंगे असल्यामुळे 2 ते 3 दिवसांचा वेळ काढून आपण आलात तर वरील सर्व ठिकाणे आपल्याला व्यवस्थित पाहता येतात. जय हो शंकरा, भोलेनाथ शंकरा, आदिदेव शंकरा, हे शिवाय शंकरा, तेरे जाप के बिना भोलेनाथ शंकरा, चले ये सांस किस तरह. हे शिवाय शंकरा, मेरा कर्म तू ही जाने, क्या बुरा है क्या भला, क्या बुरा है क्या भला. तेरे
रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला, तेरे नाम की जोत ने सारा हर लिया तमस मेरा। नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा, जय त्रिलोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा। नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा, रुद्रदेव हे महेश्वरा। नमस्कार श्रोते हो, आपण प्रवास सुरू करूया प्राचीन मंदिरांच्या दिशेनं. प्राचीन काळात बांधलेली मंदिरं ही केवळ उपासनेची स्थळं नव्हती, तर ती समाज जीवनाची केंद्र होती. शक्ती, श्रद्धा आणि संस्कृती यांचा मिलाफ होते. दगडात कोरलेली कला, शिल्पातून प्रगटलेला इतिहास आणि मंदिराच्या घंटानादातून दुमदुमणारी शक्ती, हे सर्व अनुभवताना जणू आपण त्या काळात गेलोय असं वाटतं. चला तर आजपासून सुरू होणाऱ्या प्रवासात जाणून घेऊयात प्राचीन काळातील काही शिवमंदिरांचे अनोखे वैभव आणि त्यांची संस्कृती, त्यांची परंपरा. आपल्या सातारा जिल्ह्यातील सफर शिवमंदिरांची या कार्यक्रमात. श्रोते हो, या कार्यक्रमाचं अभ्यासपूर्ण लेखन केलंय प्राध्यापक सूर्यकांत शामराव अदाटे यांनी. तेव्हा ऐकूया सफर शिवमंदिरांची. कापिलमधील श्री कपिलेश्वर मंदिर. कृष्णा आणि कोयना या नद्यांच्या प्रीतिसंगमावर कराड हे शहर वसलेले आहे. प्राचीन काळात कर्हाटक नावाने कराड हे पवित्र मानले जात होते. ते कृष्णा आणि कोयना या नद्यांच्या प्रीतिसंगमामुळे. येथे पूर्वी असंख्य मंदिरे अस्तित्वात होती. कराडचे मूळ नाव करहाटकेश्वर होते. येथे स्थित असलेल्या पुरातन हटकेश्वर मंदिरावरून हे नाव प्रसिद्ध झाले. नंतर त्याचे रूपांतर कर्हाटक असे झाले. राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक, ऐतिहासिक आणि औद्योगिकदृष्ट्या संपन्न व प्रगत असलेल्या कराडला यशवंत विचारांचा वारसा लाभलेला आहे. याच कराड परिसरातील 12 ज्योतिर्लिंगे आपल्याला पाहावयास मिळतात. या ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे श्री कपिलेश्वर मंदिर होय. कराडची भूमी ही अतिशय पवित्र असून या परिसरात 12 ज्योतिर्लिंगाबरोबरच सदाशिवगड आणि वसंतगड हे किल्ले आहेत. या 12 ज्योतिर्लिंगामध्ये श्री क्षेत्र सैदापूर येथील पावकेश्वर मंदिर, प्रीतिसंगमाजवळील संगमेश्वर गरुड तीर्थ मंदिर, मंगळवार पेठेतील करडे पिराजवळील कमळेश्वर मंदिर, गोळेश्वर गावात असलेले गोळेश्वर मंदिर, कापिलचे कपिलेश्वर मंदिर, आगाशिव डोंगरावरील निळकंठेश्वर मंदिर, वारुंजी गावी असलेले वरुणेश्वर मंदिर, वनवास माचीस असलेले श्री धर्मेश्वर मंदिर, खोडशी गावी असलेले श्री कोटेश्वर मंदिर, वडोली निळेश्वर या गावात असलेले निळेश्वर मंदिर, गोटे या गावात असलेले श्री आनंदेश्वर मंदिर, कराडच्या मध्यभागी असलेले हटकेश्वर मंदिर, कृष्णाकाठी भटांच्या बागेतील श्री रत्नेश्वर मंदिर, अशी ही 12 ज्योतिर्लिंगे कराड आणि कराड परिसरात आपल्याला पाहावयास मिळतात. यातील बरीचशी मंदिरे 18व्या शतकातील असून ती चुनाविटामध्ये बांधलेली आहेत. श्री कपिलेश्वर या शिवमंदिराला भेट देण्यासाठी आपल्याला प्रथम कराड या शहरात जावे लागते. कराडपासून कापिल हे गाव 6 किलोमीटर अंतरावर आहे. कराडमधून कापिल गावाकडे येत असताना उजव्या बाजूचा रस्ता कापिल गावाकडे जातो, तर डाव्या बाजूचा रस्ता गोळेश्वर या गावी जातो. कापिल गावाकडे जात असताना बैलजोडी घेतलेल्या शेतकऱ्याचे दर्शन आपल्याला होते. तेथून उजव्या बाजूने आपण कापिलकडे जायचे. या गावचे नाव कपिलेश्वर महादेवाच्या नावावरून पडले असावे. हे मंदिर सध्याच्या काळात ज्योतिर्लिंग या नावाने ओळखले जाते.
पण जुन्या मंदिराचे अवशेष आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतात. मंदिर परिसरात गेल्यानंतर आपल्याला प्रथम रंगरंगोटी केलेले ज्योतिर्लिंग मंदिर पाहावयास मिळते. मंदिराच्या बाहेरील बाजूस मोठे पिंपळाचे झाड असून या झाडाला मध्यभागी मानून गावकऱ्यांनी पार बांधलेला आहे. या पारावर गावकरी विश्रांती घेत असतात. मंदिरासमोर पुरातन पण रंगरंगोटी केलेला नंदी आहे. त्याच्या शेजारी तुळशी वृंदावन असून शेजारी असणारी पुरातन दीपमाळ आपल्याला या मंदिराच्या प्राचीनत्वाकडे नेते. या दीपमाळेवर भक्ती आणि शक्तीचे प्रतीक असणाऱ्या बजरंगबली हनुमानाचे एक दगडी शिल्प कोरलेले आहे. या ठिकाणी असणाऱ्या पिंपळाच्या झाडाखाली 3 नागशिल्प आणि 4 वीरगळ पाहावयास मिळतात. गावकऱ्यांनी या पुरातन अवशेषांची विशेष काळजी घेऊन पारावर ती व्यवस्थितपणे उभी केलेली आहेत. कपिलेश्वर मंदिराच्या भिंतीतही नागशिल्प आणि वीरगळ लावलेले दिसतात. या ठिकाणी एक गाय आणि ऋषींची मूर्ती ग्रामस्थांनी उभारलेली आहे. मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश केल्यानंतर आपल्याला वरच्या बाजूस गणेशपट्टी तर खालच्या बाजूस कीर्तिमुख पाहावयास मिळते. मंदिराच्या गाभाऱ्यात ज्योतिर्लिंगाची मूर्ती असून त्याच्यासमोर शिवपिंड आहे. मंदिराची रचना 2 स्तरात विभागलेली असून सभामंडप आणि गर्भगृह अशी विभागलेली आहे. त्यापैकी गर्भगृह हे संपूर्ण दगडी बांधकाम असून हे महादेव मंदिर आपल्या प्राचीनत्वाची साक्ष देत उभे आहे. या मंदिराची बांधकाम शैली प्राचीन आणि पुरातन असून हे मंदिर छोटेखानी स्वरूपात दगडी कोरीव पाषाणात उभारलेले आहे. अतिशय रम्य व शांत आणि स्वच्छतापूर्ण असा मंदिर परिसर भाविकांना तृप्त करतो. मंदिराच्या कळसाला रंगरंगोटी केलेली आहे. या ठिकाणी ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेऊन आपण या मंदिरासमोर असणाऱ्या मारुती मंदिराकडे जायचे. 5 पायऱ्या चढून गेल्यानंतर आपला मंदिरात प्रवेश होतो. आधुनिक बांधकाम असलेले हे मारुती मंदिर अलीकडे बांधकाम करण्यात आलेले असून ते प्रशस्त आहे. या मारुती मंदिरात विठ्ठल रखुमाई यांच्या देखण्या मूर्ती असून त्यांच्यासमोर नेहमीच नंदादीप तेवत असतो. याबरोबरच या ठिकाणी सुखकर्ता गणेशाची व बजरंगबली मारुती यांच्या मूर्ती आहेत. या सर्वच मूर्ती अलीकडे बसवण्यात आलेल्या असून त्यांना रंगरंगोटी करण्यात आलेले आहे. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी सोमवारी भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित असतात. श्रावण सोमवारी तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी विशेष करून या ठिकाणी कराड आणि कराड परिसरातील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित असतात. सातारा ते कराड अंतर 55 किलोमीटरवर आहे. कराडपासून कापिल हे 6 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी आपण वर्षभरात कोणत्याही ऋतूत येऊ शकता. कराड दर्शनच्या या दर्शन सहलीत या मंदिराबरोबरच आपल्याला कराडच्या वायव्येस 9 किलोमीटर अंतरावर असलेला वसंतगड, ईशान्येस 6 किलोमीटरवर सदाशिवगड, आग्नेयेस 6 किलोमीटरवर आगाशिव डोंगर आपल्याला पाहावयास मिळतो. कराडमधील ऐतिहासिक मनोरे, नकट्या रावळ्याची विहीर, कृष्णा कोयना नदीचा प्रीतिसंगम, कराडजवळील मसूर व माझगाव येथील समर्थ रामदास स्थापित मारुती, तळबीड येथील हंबीरराव मोहिते स्मारक ही ठिकाणे सुद्धा आपल्याला या कराडच्या सफरीत पाहता येतात. याशिवाय येथून जवळच चौरंगीनाथ, मच्छिंद्रगड आणि कराड परिसरातील 12 ज्योतिर्लिंगे असल्यामुळे 2 ते 3 दिवसांचा वेळ काढून आल्यास वरील सर्व ठिकाणे आपल्याला व्यवस्थितपणे पाहता येतात.
जय हो शंकरा, भोलेनाथ शंकरा, आदिदेव शंकरा, हे शिवाय शंकरा, तेरे जाप के बिना भोलेनाथ शंकरा, चले ये सांस किस हे तरह। शिवाय शंकरा, मेरा कर्म तू ही जाने, क्या बुरा है क्या भला, क्या बुरा है क्या भला। तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला, तेरे नाम की जोत ने सारा हर लिया तमस मेरा। नमो नमो जी शंकरा, भोलेनाथ शंकरा, जय त्रिलोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा। नमो नमो जी शंकरा, भोलेनाथ शंकरा, रुद्रदेव हे महेश्वरा। नमस्कार श्रोते हो, आपण प्रवास सुरू करूया प्राचीन मंदिरांच्या दिशेनं. प्राचीन काळात बांधलेली मंदिरं ही केवळ उपासनेची स्थळं नव्हती, तर ती समाज जीवनाची केंद्र होती. शक्ती, श्रद्धा आणि संस्कृती यांचा मिलाफ होते. दगडात कोरलेली कला, शिल्पातून प्रगटलेला इतिहास आणि मंदिराच्या घंटानादातून दुमदुमणारी शक्ती, हे सर्व अनुभवताना जणू आपण त्या काळात गेलोय असं वाटतं. चला तर आजपासून सुरू होणाऱ्या प्रवासात जाणून घेऊयात प्राचीन काळातील काही शिवमंदिरांचे अनोखे वैभव आणि त्यांची संस्कृती, त्यांची परंपरा. आपल्या सातारा जिल्ह्यातील सफर शिवमंदिरांची या कार्यक्रमात. श्रोते हो, या कार्यक्रमाचं अभ्यासपूर्ण लेखन केलंय प्राध्यापक सूर्यकांत शामराव अदाटे यांनी. तेव्हा ऐकूया सफर शिवमंदिरांची. कराडच्या प्रीतिसंगमावरील श्री संगमेश्वर मंदिर. कृष्णा आणि कोयना या नद्यांच्या प्रीतिसंगमावर कराड हे शहर वसलेले आहे. या नद्यांचा महाबळेश्वर येथे उगम झाला आहे. प्राचीन काळात करहाटक नावाने कराड हे प्रसिद्ध होते. कृष्णा आणि कोयना नदीच्या प्रीतिसंगमामुळे कराडला एक वेगळा दर्जा प्राप्त झालेला आहे. येथे पूर्वी असंख्य मंदिरे अस्तित्वात होती. या मंदिरांपैकीच एक मंदिर म्हणजे संगमेश्वर महादेव मंदिर होय. कराडचे मूळ नाव करहाटकेश्वर होते. या ठिकाणी असलेल्या पुरातन आणि प्राचीन हटकेश्वर मंदिरावरून हे नाव प्रसिद्ध झाले. त्यानंतर कराडचे रूपांतर करहाटक असे झाले. कालांतराने भाषिक बदलामुळे हे शहर कराड या नावाने प्रसिद्ध झाले. कराडची भूमी ही अतिशय पवित्र असून या परिसरात सदाशिवगड व वसंतगड हे किल्ले तर आहेतच, पण कराड पंचक्रोशीत 12 ज्योतिर्लिंगे आहेत. या परिसरात श्री क्षेत्र सैदापूर येथील पावकेश्वर मंदिर, प्रीतिसंगमाजवळील संगमेश्वर मंदिर, मंगळवार पेठेतील करडे पिराजवळील कमळेश्वर मंदिर, गोळेश्वर गावात असलेले गोळेश्वर मंदिर, कापिलचे श्री कपिलेश्वर मंदिर, आगाशिव डोंगरावरील श्री निळकंठेश्वर मंदिर, वारुंजी गावी असलेले श्री वरुणेश्वर मंदिर, वनवास माचीस असलेले श्री धर्मेश्वर मंदिर, खोडशी गावी असलेले श्री कोटेश्वर मंदिर, वडोली निळेश्वर या गावात असलेले श्री निळेश्वर मंदिर, गोटे या गावात असलेले श्री आनंदेश्वर मंदिर, कराडच्या मध्यभागी असलेले श्री हटकेश्वर मंदिर आणि कृष्णाकाठी भटांच्या बागेतील श्री रत्नेश्वर मंदिर अशी ही 12 ज्योतिर्लिंगे कराड आणि कराड परिसरात आपल्याला पाहावयास मिळतात. कराडच्या प्रीतिसंगमावर श्री संगमेश्वर हे महादेव मंदिर आपल्या प्राचीनत्वाची साक्ष देत उभे आहे. श्री संगमेश्वर या शिवमंदिराला भेट देण्यासाठी आपल्याला कराडला जावे लागते. तेथून कृष्णा घाटावर येऊन या ठिकाणी कराडमधील कृष्णा कोयना नदीच्या काठावरील असणारे हे मंदिर आपल्याला पाहावयास मिळते. या मंदिराला प्राचीन इतिहास आहे. या मंदिराला जाण्यासाठी कृष्णा नदीपात्रात उतरावे लागते.
प्रीती संगमाचा अप्रतिम नजारा पाहत आपण या मंदिराकडे जायचे. मंदिर परिसरात गेल्यानंतर आपल्याला प्रथम बाहेरील बाजूस नंदी व भैरवनाथ यांच्या सुरेख मूर्ती पाहावयास मिळतात. मंदिराच्या डाव्या बाजूला बजरंगबली मारुतीराया तर उजवीकडे श्री महालक्ष्मी आणि हनुमंताची मूर्ती पाहावयास मिळते. या सर्व मूर्ती अलीकडे बसवण्यात आलेल्या असून त्यांना रंगरंगोटी केलेले आहे. 3 पायऱ्या चढून गेल्यानंतर आपला या मंदिरामध्ये प्रवेश होतो. या मंदिराची बांधकाम शैली प्राचीन आणि पुरातन असून हे मंदिर आज छोटेखानी स्वरूपात दगडी कोरीव पाषाणात उभारलेले आहे. या मंदिराची रचना एकस्तरीय असून ती गर्भगृह अशी आहे. आजमितीस जरी हे मंदिर एकस्तरीय असले तरी पूर्वी हे मंदिर मोठे असले पाहिजे, कारण या मंदिराच्या बाहेरील बाजूस या मंदिराचे कीर्तिमुख पाहावयास मिळते. या मंदिराचा गाभारा आतून अर्धगोलाकार आहे. गाभाऱ्यात मध्यभागी स्वयंभू शिवलिंग आहे. या शिवलिंगावर सतत जलाभिषेक होत असतो. मंदिराच्या बाहेरील बाजूस आपल्याला 4 शिवपिंडी पाहावयास मिळतात. त्यापैकी एक शिवपिंड मोठी आहे. अतिशय रम्य व शांत असा हा मंदिर परिसर भाविकांना तृप्त करतो. मंदिराच्या कळसाला रंगरंगोटी केलेली असून त्यावर ओम नमः शिवाय ही अक्षरे बसवण्यात आलेली आहेत. अतिशय उत्कृष्ट अशा स्थापत्यशैलीचे हे मंदिर आहे. तेथून कृष्णा व कोयना नदीचा परिसर अतिशय सुंदर दिसतो. हा मंदिर परिसर अतिशय रम्य आणि स्वच्छतापूर्ण आहे. हे मंदिर पाहून या घाटावरील महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या स्मृती स्थळाचे दर्शन आपण घेऊ शकता. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी सोमवारी भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित असतात. श्रावणात सोमवारी त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी विशेष करून या ठिकाणी कराड आणि कराड परिसरातील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित असतात. कराड दर्शनच्या या दर्शन सहलीत या मंदिराबरोबरच आपल्याला कराडच्या वायव्येस 9 किलोमीटर अंतरावर असलेला वसंतगड, ईशान्येस 6 किलोमीटर अंतरावर असलेला सदाशिवगड, आग्नेयेस 6 किलोमीटरवर असलेला आगाशिव डोंगर, त्याचबरोबर कराडमधील ऐतिहासिक मनोरे, नकट्या रावळ्याची विहीर, कृष्णा कोयना नदीचा प्रीती संगम, कराडजवळील मसूर व माझगाव येथील समर्थ रामदास स्थापित मारुती, तळबीड येथील हंबीरराव मोहिते स्मारक ही सर्व ठिकाणे आपल्याला पाहता येतात. याशिवाय येथून जवळच चौरंगीनाथ, मच्छिंद्रगड आणि कराड परिसरातील 12 ज्योतिर्लिंगे असल्यामुळे 2 दिवसांचा वेळ काढून आपण आला तर ही सर्व ठिकाणे आपल्याला व्यवस्थितपणे पाहता येतात. जय हो शंकरा, भोलेनाथ शंकरा, आदिदेव शंकरा, हे शिवाय शंकरा, तेरे जाप के बिना भोलेनाथ शंकरा, चले ये सांस किस हे तरह. शिवाय शंकरा, मेरा कर्म तू ही जाने, क्या बुरा है क्या भला, क्या बुरा है क्या भला. तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला, तेरे नाम की जोत ने सारा हर लिया तमस मेरा. नमो नमो जी शंकरा, भोलेनाथ शंकरा, जय त्रिलोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा. नमो नमो जी शंकरा, भोलेनाथ शंकरा, रुद्रदेव हे महेश्वरा. नमस्कार श्रोते हो, आपण
प्रवास सुरू करूया प्राचीन मंदिरांच्या दिशेनं. प्राचीन काळात बांधलेली मंदिरं ही केवळ उपासनेची स्थळं नव्हती, तर ती समाज जीवनाची केंद्र होती. शक्ती, श्रद्धा आणि संस्कृती यांचा मिलाफ होते. दगडात कोरलेली कला, शिल्पातून प्रगटलेला इतिहास आणि मंदिराच्या घंटानादातून दुमदुमणारी शक्ती, हे सर्व अनुभवताना जणू आपण त्या काळात गेलोय असं वाटतं. चला तर आजपासून सुरू होणाऱ्या प्रवासात जाणून घेऊयात प्राचीन काळातील काही शिवमंदिरांचे अनोखे वैभव आणि त्यांची संस्कृती, त्यांची परंपरा. आपल्या सातारा जिल्ह्यातील सफर शिवमंदिरांची या कार्यक्रमात. श्रोतेहो, या कार्यक्रमाचं अभ्यासपूर्ण लेखन केलंय प्राध्यापक सूर्यकांत शामराव अदाटे यांनी. तेव्हा ऐकूया सफर शिवमंदिरांची. गोळेश्वरमधील श्री गोळेश्वर महादेव मंदिर. कृष्णा आणि कोयना या नद्यांच्या प्रीतिसंगमावर कराड हे शहर वसलेले आहे. प्राचीन काळात कर्हाटक नावाने कराड हे पवित्र मानले जात होते. कृष्णा आणि कोयना नदीच्या प्रीतिसंगमावर पूर्वी असंख्य मंदिरे होती. कराडचे मूळ नाव कर्हाटकेश्वर होते. येथे स्थित असलेल्या पुरातन हटकेश्वर मंदिरावरून हे नाव प्रसिद्ध झाले. नंतर त्याचे रूपांतर कर्हाटक असे झाले. राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक, ऐतिहासिक तसेच औद्योगिकदृष्ट्या संपन्न व प्रगत असलेल्या कराडला यशवंत विचारांचा वारसा लाभलेला आहे. याच कराड परिसरात 12 ज्योतिर्लिंगे आहेत. त्यापैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे श्री गोळेश्वर हे होय. कराडची भूमी ही अतिशय पवित्र आणि पावन असून या परिसरात सदाशिवगड आणि वसंतगड हे किल्ले आहेत. याशिवाय 12 ज्योतिर्लिंगापैकी श्री क्षेत्र सैदापूर येथील पावकेश्वर मंदिर, प्रीतिसंगमाजवळील संगमेश्वर गरुड तीर्थ मंदिर, मंगळवार पेठेतील करडे पिराजवळील कमळेश्वर मंदिर, गोळेश्वर गावात असलेले गोळेश्वर मंदिर, कापिलचे कपिलेश्वर मंदिर, आगाशिव डोंगराजवळील श्री निळकंठेश्वर मंदिर, वारुंजी गावी असलेले वरुणेश्वर मंदिर, वनवास माचीस असलेले श्री धर्मेश्वर मंदिर, खोडशी गावी असलेले कोटेश्वर मंदिर, वडोली निळेश्वर या गावातील निळेश्वर मंदिर, गोटे या गावातील आनंदेश्वर मंदिर, कराडच्या मध्यभागी असलेले हटकेश्वर मंदिर, कृष्णाकाठी भटांच्या बागेतील श्री रत्नेश्वर मंदिर, अशी ही 12 ज्योतिर्लिंगे कराड आणि कराड परिसरात वसलेली आहेत. यातील बरीचशी मंदिरे 18व्या शतकातील असून ती चुनाविटामध्ये बांधलेली आहेत. श्री गोळेश्वर या शिवमंदिराला भेट देण्यासाठी आपल्याला कराडला जावे लागते. कराडपासून गोळेश्वर हे गाव 6 किलोमीटर अंतरावर आहे. कराडमधून गोळेश्वर गावाकडे येत असताना उजव्या बाजूचा रस्ता कापिल गावाकडे जातो, तर डाव्या बाजूचा रस्ता गोळेश्वर या गावी जातो. गोळेश्वर गावाकडे जात असताना बैलजोडी घेतलेल्या शेतकऱ्याचे दर्शन आपल्याला होते. तेथून डाव्या बाजूने आपण गोळेश्वरकडे जायचे. उजव्या बाजूला कापिल आहे. कापिल गावात कपिलेश्वर महादेवाचे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले मंदिर आहे. हे मंदिर सध्याच्या काळात ज्योतिर्लिंग या नावाने ओळखले जाते. गोळेश्वर गावात गेल्यावर कृष्णा नदीच्या तीरावर उंच टेकडीवर गोळेश्वर महादेवाचे मंदिर आहे. येथील गोळेश्वर महादेवाच्या नावावरून या गावचे नाव गोळेश्वर पडले असावे. गोळेश्वर गावातून मंदिर परिसरात गेल्यावर भव्य आणि प्रशस्त आवार असलेले हे मंदिर पाहावयास मिळते. मंदिर परिसरात गेल्यावर आपल्याला प्रथम तुळशी वृंदावन पाहावयास मिळते. बाहेरील बाजूस शिवपिंड आणि नंदी आहेत. थोडे पुढे गेल्यावर आणखी एक पांढरा व लाल रंग दिलेला नंदी आणि सुबक शिवपिंड आहे. त्यानंतर 2 पायऱ्या चढून गेल्यावर आपण या मंदिराच्या सभामंडपात पोहोचतो. सभामंडपात पितळी कासव,
त्याच्यापुढे 2 रंगरंगोटी केलेले नंदी आणि शिवपिंड आपल्याला पाहावयास मिळते. अशा प्रकारे या गोळेश्वर मंदिरात गर्भगृह धरून 4 ठिकाणी आपल्याला नंदी आणि शिवपिंड पाहावयास मिळते. थोडे पुढे गेल्यानंतर या मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करताना चौकटीवर आपल्याला वरील बाजूस गणेशपट्टी तर खालील बाजूस कीर्तिमुख पाहावयास मिळते. या मंदिराच्या गाभाऱ्यात मध्यभागी स्वयंभू शिवलिंग आहे. या शिवलिंगावर सतत जलाभिषेक होत असतो. या मंदिराची रचना 2 स्तरात विभागलेली असून ती सभामंडप आणि गर्भगृह अशी आहे. त्यापैकी गर्भगृह हे संपूर्ण जुने कोरीव दगडी बांधकाम असून हे महादेव मंदिर आपल्या प्राचीनत्वाची साक्ष देत उभे आहे. या मंदिराची बांधकाम शैली प्राचीन आणि पुरातन असून हे मंदिर छोटेखानी स्वरूपात दगडी कोरीव पाषाणात उभारलेले आहे. मंदिरातील व अभिषेकाचे पाणी बाहेर काढण्यासाठी दगडी नंदीमुख असलेले एक आउटलेट या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते. अतिशय रम्य, शांत आणि स्वच्छतापूर्ण असा हा मंदिर परिसर भाविकांना तृप्त करतो. मंदिराच्या कळसाला रंगरंगोटी केलेली आहे. कळसासमोर भगवा ध्वज दिमाखात उभा आहे. मंदिराच्या आवारात आपल्याला एक शैव समाधी दिसते. मोठे पिंपळ झाड असून त्याखाली एक विरगळ व्यवस्थितपणे ठेवण्यात आलेली आहे. आधुनिक बांधकाम असलेले हे मंदिर अलीकडे बांधण्यात आलेले असून ते प्रशस्त आहे, पण याचा गाभारा मात्र प्राचीन आहे. या ठिकाणी गोळेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन या उंच टेकडीवरून कृष्णा नदीचा रमणीय व विहंगम नजारा आपण डोळ्यात साठवून घेऊ शकतो. या ठिकाणावरून आपल्याला ओगलेवाडीचा सदाशिवगड, त्या पलीकडे डोंगर रांगेत वसलेले चौरंगीनाथ तीर्थक्षेत्र तसेच वातावरण स्वच्छ असेल तर मच्छिंद्रगड सुद्धा दृष्टिक्षेपात येतो. नदीचा शांत व विस्तीर्ण परिसर असल्याने पूर्वी नदीपात्रात नावांच्या शर्यती भरवल्या जात. त्यावेळी पंचक्रोशीतील लोक या शर्यती पाहण्यासाठी गर्दी करत. त्यामुळे यासाठी हे गोळेश्वर महादेव मंदिर प्रसिद्ध होते. एका बाजूला कापिल तर दुसऱ्या बाजूला गोळेश्वर आहे. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी सोमवारी भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित असतात. श्रावण सोमवारी तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी विशेष करून या ठिकाणी कराड आणि कराड परिसरातील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित असतात. पुणे ते कराड हे अंतर 165 किलोमीटर तर सातारा ते कराड हे अंतर 55 किलोमीटर आहे. या ठिकाणी आपण वर्षभरात कोणत्याही ऋतूत या मंदिराला भेट देऊ शकता. कराड दर्शनच्या या दर्शन सहलीत या मंदिराबरोबरच आपल्याला कराडच्या वायव्येस 9 किलोमीटर अंतरावर असलेला वसंतगड, ईशान्येस 6 किलोमीटर अंतरावर असलेला सदाशिवगड, आग्नेयेस 6 किलोमीटरवर असलेला आगाशिव डोंगर पाहता येतो. कराडमधील ऐतिहासिक मनोरे, नकट्या रावड्याची विहीर, कृष्णा कोयना नदीचा प्रीतिसंगम, कराडजवळील मसूर आणि माझगाव येथील समर्थ रामदास स्थापित मारुती, तळबीड येथील हंबीरराव मोहिते स्मारक ही ठिकाणे आपल्याला पाहता येतात. याशिवाय येथून जवळच चौरंगीनाथ, मच्छिंद्रगड आणि कराड परिसरातील 12 ज्योतिर्लिंगे असल्यामुळे 2 दिवसांचा वेळ काढून आपण आलात तर वरील सर्व ठिकाणे आपल्याला व्यवस्थितपणे पाहता येतात. जय हो शंकरा, भोलेनाथ शंकरा, आदिदेव शंकरा, हे शिवाय शंकरा, तेरे जाप के बिना भोलेनाथ शंकरा, चले ये सांस किस तरह, हे शिवाय शंकरा, मेरा
मेरा कर्म तू ही जाने, क्या बुरा है क्या भला, क्या बुरा है क्या भला। तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला, तेरे नाम की जोत ने सारा हर लिया तमस मेरा। नमो नमो जी शंकरा, भोलेनाथ शंकरा, जय त्रिलोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा। नमो नमो जी शंकरा, भोलेनाथ शंकरा, रुद्रदेव हे महेश्वरा। नमस्कार श्रोते हो, आपण प्रवास सुरू करूया प्राचीन मंदिरांच्या दिशेनं. प्राचीन काळात बांधलेली मंदिरं ही केवळ उपासनेची स्थळं नव्हती, तर ती समाज जीवनाची केंद्र होती. शक्ती, श्रद्धा आणि संस्कृती यांचा मिलाफ होते. दगडात कोरलेली कला, शिल्पातून प्रगटलेला इतिहास आणि मंदिराच्या घंटानादातून दुमदुमणारी शक्ती, हे सर्व अनुभवताना जणू आपण त्या काळात गेलोय असं वाटतं. चला तर आजपासून सुरू होणाऱ्या प्रवासात जाणून घेऊयात प्राचीन काळातील काही शिवमंदिरांचे अनोखे वैभव आणि त्यांची संस्कृती, त्यांची परंपरा. आपल्या सातारा जिल्ह्यातील सफर शिवमंदिरांची या कार्यक्रमात. श्रोते हो, या कार्यक्रमाचं अभ्यासपूर्ण लेखन केलंय प्राध्यापक सूर्यकांत शामराव अदाटे यांनी. तेव्हा ऐकूया सफर शिवमंदिरांची. वारुंजी गावातील श्री वरुणेश्वर महादेव मंदिर. कृष्णा आणि कोयना या नद्यांच्या प्रीतिसंगमावर कराड हे शहर वसलेले असून प्राचीन काळात करहाटक नावाने कराड हे प्रसिद्ध होते. कृष्णा व कोयना नद्यांच्या प्रीतिसंगमामुळे कराड पवित्र मानले जाते. येथे पूर्वी असंख्य मंदिरे अस्तित्वात होती. कराडचे मूळ नाव करहाटकेश्वर होते. येथे स्थित असलेल्या पुरातन हटकेश्वर मंदिरावरून हे नाव प्रसिद्ध झाले. नंतर त्याचे रूपांतर करहाटक असे झाले. राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक, ऐतिहासिक तसेच औद्योगिकदृष्ट्या संपन्न व प्रगत असलेल्या कराडला यशवंत विचारांचा वारसा लाभलेला आहे. याच कराड परिसरातील 12 ज्योतिर्लिंगे प्रसिद्ध आहेत. त्यापैकीच एक ज्योतिर्लिंग म्हणजे श्री वरुणेश्वर महादेव मंदिर होय. कराडची भूमी ही अतिशय पवित्र असून या परिसरात 12 ज्योतिर्लिंगांच्या बरोबरच सदाशिवगड आणि वसंतगड हे किल्ले आहेत. या परिसरात पावकेश्वर मंदिर, श्री संगमेश्वर मंदिर, श्री कमळेश्वर मंदिर, श्री गोळेश्वर मंदिर, श्री कपिलेश्वर मंदिर, श्री निळकंठेश्वर मंदिर, श्री वरुणेश्वर मंदिर, श्री धर्मेश्वर मंदिर, श्री कोटेश्वर मंदिर, श्री निळेश्वर मंदिर, श्री आनंदेश्वर मंदिर, श्री हटकेश्वर मंदिर आणि श्री रत्नेश्वर मंदिर अशी कराड आणि कराडच्या परिसरात असणारी 12 ज्योतिर्लिंगे आपल्याला पाहता येतात. यातील बरीचशी मंदिरे 18व्या शतकातील असून ती चुनाविटामध्ये बांधलेली आहेत. श्री वरुणेश्वर या शिवमंदिराला भेट देण्यासाठी आपल्याला कराड हायवेला उतरावे लागते. कराड पाटण रस्त्यावर हायवे लगत वारुंजी फाटा आहे. येथून लगतच असणाऱ्या गणेश मंदिरापासून डाव्या हाताला 2 किलोमीटर आत गेल्यानंतर आपण श्री वरुणेश्वर महादेव मंदिरापर्यंत पोहोचतो. या कोयना नदीच्या तीरावर वसलेल्या जुन्या वारुंजी गावात श्री वरुणेश्वर महादेव मंदिर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले मंदिर आहे. जुने मंदिर नदीच्या पुरामुळे पडलेले असावे. आता त्याच ठिकाणी नव्याने जीर्णोद्धार करून मंदिर उभारलेले आहे. छोटेखानी स्वरूपातील या मंदिराची उभारणी आपल्याला अतिशय अप्रतिमपणे केलेली पाहावयास मिळते. हायवेपासून या मंदिराकडे येताना 2 किलोमीटरचा आपला प्रवास हिरव्यागार झाडीतून होतो. या मंदिराकडे येताना वाटेत आपल्याला या गावचे ग्रामदैवत वेताळबा पाहावयास मिळते.
वारुंजी गावातून मंदिर परिसरात गेल्यावर छोटेखानी असलेले हे मंदिर आहे. या मंदिराचे बांधकाम अलीकडे करण्यात आलेले आहे. या मंदिरात प्रवेश केल्यावर आपण सभामंडपात पोहोचतो. सभामंडपात कासव आणि त्याच्यापुढे आकर्षक असा आधुनिक नंदी आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यात मध्यभागी शिवलिंग असून त्यावर शेषनाग आहे. या शिवलिंगावर सतत जलाभिषेक होत असतो. मागील बाजूस भगवान शिवशंकरांची पितळी मूर्ती आहे. मंदिराची रचना 2 स्तरात विभागलेली असून ती सभामंडप आणि गर्भगृह अशी आहे. अतिशय रम्य, शांत आणि स्वच्छतापूर्ण असा हा मंदिर परिसर भाविकांना तृप्त करतो. मंदिराच्या कळसाला रंगरंगोटी केलेली आहे. या ठिकाणी मंदिराच्या एका देवडीत सतीशिळा ठेवलेली दिसते. या गावात श्री हनुमान, श्री वाघजाई देवी, श्री वेताळबा या देवतांची मंदिरे आहेत. कोयना नदीतीरावर वसलेल्या या श्री वरुणेश्वर महादेव मंदिराची सन 1920ला कैलासवासी विठाबाई भाऊ नांगरे यांच्याकडून आत्मलिंगाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर अलीकडे 2010ला ग्रामस्थांच्या वतीने या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. या मंदिराशेजारी एक पार असून त्यावर पिंपळाचे झाड आहे. या ठिकाणी श्री वरुणेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन कोयना नदीचा रमणीय व विहंगम नजारा डोळ्यात साठवून घ्यायचा. या ठिकाणावरून आपल्याला ओगलेवाडीचा सदाशिवगड, त्यापलीकडे डोंगर रांगेत वसलेले चौरंगीनाथ तीर्थक्षेत्र, तसेच वातावरण स्वच्छ असेल तर मच्छिंद्रगडसुद्धा दृष्टिक्षेपात येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी सोमवारी भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित असतात. श्रावण सोमवारी तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी विशेष करून कराड आणि कराड परिसरातील भक्तगण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असतात. पुणे ते कराड हे 165 किलोमीटर अंतर, तर सातारा ते कराड 55 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे पुणे त्याचबरोबर सातारा या ठिकाणावरून सुद्धा ही 12 ज्योतिर्लिंगे पाहण्यासाठी पर्यटक येऊ शकतात. वारुंजी फाट्यावरून 2 किलोमीटरवर जुने वारुंजी गाव आहे. या ठिकाणी वर्षभरात कोणत्याही ऋतूत आपण येऊ शकता. कराड दर्शनच्या या दर्शन सहलीत या मंदिराबरोबरच कराडच्या वायव्येस 9 किलोमीटर अंतरावरील वसंतगड, ईशान्येस 6 किलोमीटरवरील सदाशिवगड, आग्नेयेस 6 किलोमीटरवरील आगाशिव डोंगर, कराडमधील ऐतिहासिक मनोरे, नकट्या रावड्याची विहीर, कृष्णा कोयना नदीचा प्रीतिसंगम, कराडजवळील मसूर व माझगाव येथील समर्थ रामदास स्थापित मारुती, तळबीड येथील हंबीरराव मोहिते स्मारक ही ठिकाणे आपल्याला पाहता येतात. याशिवाय जवळच चौरंगीनाथ, मच्छिंद्रगड आणि कराड परिसरातील 12 ज्योतिर्लिंगे असल्यामुळे 2 ते 3 दिवसांचा वेळ काढून आपण आलात तर हा सर्व परिसर आपण व्यवस्थितपणे पाहू शकतो. जय हो शंकरा, भोलेनाथ शंकरा, आदिदेव शंकरा, हे शिवाय शंकरा, तेरे जाप के बिना भोलेनाथ शंकरा, चले ये सांस किस तरह, हे शिवाय शंकरा, मेरा कर्म तू ही जाने, क्या बुरा है क्या भला, क्या बुरा है क्या भला, तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला, तेरे नाम की जोत ने सारा हर लिया तमस मेरा. नमो नमो जी शंकरा, भोलेनाथ शंकरा, जय त्रिलोकनाथ शंभु हे शिवाय
शंकरा नमो नमो जय शंकरा भोलेनाथ शंकरा रुद्रदेव हे महेश्वरा नमस्कार श्रोते हो, आपण प्रवास सुरू करूया प्राचीन मंदिरांच्या दिशेनं. प्राचीन काळात बांधलेली मंदिरं ही केवळ उपासनेची स्थळं नव्हती, तर ती समाज जीवनाची केंद्र होती. शक्ती, श्रद्धा आणि संस्कृती यांचा मिलाफ होते. दगडात कोरलेली कला, शिल्पातून प्रगटलेला इतिहास आणि मंदिराच्या घंटानादातून दुमदुमणारी शक्ती हे सर्व अनुभवताना जणू आपण त्या काळात गेलोय असं वाटतं. चला तर आजपासून सुरू होणाऱ्या प्रवासात जाणून घेऊयात प्राचीन काळातील काही शिवमंदिरांचे अनोखे वैभव आणि त्यांची संस्कृती, त्यांची परंपरा. आपल्या सातारा जिल्ह्यातील सफर शिवमंदिरांची या कार्यक्रमात. श्रोते हो, या कार्यक्रमाचं अभ्यासपूर्ण लेखन केलंय प्राध्यापक सूर्यकांत शामराव अदाटे यांनी. तेव्हा ऐकूया सफर शिवमंदिरांची. गोटे गावातील श्री आनंदेश्वर महादेव मंदिर. कृष्णा आणि कोयना या नद्यांच्या प्रीतिसंगमावर कराड हे शहर वसलेले आहे. प्राचीन काळात कर्हाटक नावाने कराड हे पवित्र मानले जात होते. कृष्णा आणि कोयना नदीच्या प्रीतिसंगमावर कराड वसलेले आहे. या संगमावर पूर्वी असंख्य मंदिरे अस्तित्वात होती. कराडचे मूळ नाव कर्हाटकेश्वर होते. येथे स्थित असलेल्या पुरातन हटकेश्वर मंदिरावरून हे नाव प्रसिद्ध झाले. नंतर त्याचे रूपांतर कर्हाटक असे झाले. राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, औद्योगिकदृष्ट्या संपन्न आणि प्रगत असलेले कराड हे सातारा जिल्ह्यातील प्रमुख शहर आहे. याच कराड परिसरात 12 ज्योतिर्लिंगे आहेत. त्यापैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे गोटे गावातील श्री आनंदेश्वर महादेव मंदिर. कराडची भूमी ही अतिशय पवित्र आणि पावन असून या परिसरात सदाशिवगड व वसंतगड हे किल्ले आहेत. कराड पंचक्रोशीत असलेली 12 ज्योतिर्लिंगे यामध्ये श्री क्षेत्र सैदापूर येथील श्री पावकेश्वर मंदिर, प्रीतिसंगमावरील श्री संगमेश्वर गरुड तीर्थ मंदिर, मंगळवार पेठेतील करडे पिराजवळील श्री कमळेश्वर मंदिर, गोळेश्वर गावातील गोळेश्वर मंदिर, कापिलचे कपिलेश्वर मंदिर, आगाशिव डोंगरावरील निळकंठेश्वर मंदिर, वारुंजी गावातील वरुणेश्वर मंदिर, वनवास माचीचे श्री धर्मेश्वर मंदिर, खोडशी गावातील श्री कोटेश्वर मंदिर, वडोली निळेश्वर गावातील निळेश्वर मंदिर, गोटे गावातील आनंदेश्वर मंदिर, कराडच्या मध्यभागी असलेले श्री हटकेश्वर मंदिर, कृष्णाकाठी भटांच्या बागेतील श्री रत्नेश्वर मंदिर अशी कराड आणि कराड परिसरातील 12 ज्योतिर्लिंगे आहेत. यातील बरीचशी मंदिरे 18व्या शतकातील असून ती चुनाविटामध्ये बांधलेली आहेत. श्री आनंदेश्वर या शिवमंदिराला भेट देण्यासाठी आपल्याला प्रथम कराड हायवेला असणाऱ्या जुने गोटे या गावाजवळ उतरावे लागते. कराड सातारा या रस्त्यावरून हायवेलगत वारुंजी फाटा आहे. या फाट्यावरून सातारकडे येणाऱ्या मार्गालगत गोटे हे गाव आहे. येथून लगतच असणाऱ्या उजव्या हाताला 700 मीटर गेल्यावर आपण श्री आनंदेश्वर महादेव मंदिरापर्यंत पोहोचतो. पवित्र अशा कृष्णा कोयना संगमाजवळील हे आनंदेश्वर मंदिर जुने गोटे गावच्या हद्दीत असून हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. या मंदिराचे बांधकाम दगडी पाषाणात केलेले आहे. छोटेखानी स्वरूपात या मंदिराची उभारणी केलेली पाहावयास मिळते. हायवेपासून वळणदार रस्त्याने आपण या मंदिरापर्यंत पोहोचतो. या मंदिराला 4ही बाजूने तटबंदी आहे. या मंदिराच्या तटबंदीमधून आत आल्यावर पहिल्यांदा आपल्याला एक तुळशी वृंदावन पाहावयास मिळते. त्यानंतर कासवाची मूर्ती आहे. पुढे आल्यानंतर 2 स्तरात मंदिर विभागलेले आपल्याला दिसते. या ठिकाणच्या सभामंडपात सुंदर नक्षीकाम केलेला आणि रंगरंगोटी केलेल्या नंदीची आकर्षक मूर्ती आहे.
डाव्या बाजूला श्री पार्वती मातेची तर उजव्या बाजूला शेंदूर लावलेली भक्ती आणि शक्ती यांचे प्रतीक असलेली बजरंगबली मारुतीची मूर्ती आहे. सभामंडपात बसण्यासाठी कक्षासन आहेत. या मंदिराचे गर्भगृह व सभामंडप हेमाडपंथी असून कोरीव दगडी खांबावर तो तोललेला आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यात मध्यभागी शिवलिंग असून या शिवलिंगावर सतत जलाभिषेक होत असतो. मागील बाजूस भगवान शिवशंकरांचा फोटो भिंतीवर लावलेला आहे. या मंदिराची रचना 2 स्तरात विभागलेली असून ती सभामंडप आणि गर्भगृह अशी आहे. अतिशय रम्य, शांत व स्वच्छतापूर्ण असा मंदिर आणि हा सर्व मंदिर परिसर भाविकांना तृप्त करतो. मंदिराच्या कळसाला रंगरंगोटी केलेली आहे. या मंदिरापासून थोडे पुढे गेल्यानंतर समोर असणाऱ्या नदीपलीकडे सैदापूर येथील श्री पावकेश्वराचे दर्शन होते. तसेच समोरील मस्जिदही आपल्यास पाहावयास मिळते. या ठिकाणी श्री आनंदेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन नदीचा रमणीय आणि विहंगम नजारा डोळ्यात साठवून घ्यायचा. या ठिकाणावरून आपल्याला ओगलेवाडीचा सदाशिवगड, त्यापलीकडे डोंगर रांगेत वसलेले चौरंगीनाथ तीर्थक्षेत्र तसेच वातावरण स्वच्छ असेल तर मच्छिंद्रगडसुद्धा दृष्टिक्षेपात येतात. या महादेव मंदिरात दर्शन घेण्यासाठी सोमवारी भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित असतात. श्रावण सोमवारी तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी विशेष करून या ठिकाणी कराड आणि कराड परिसरातील भक्तगण मोठ्या संख्येने हजेरी लावतात. पुणे ते कराड हे अंतर 165 किलोमीटर तर सातारा ते कराड हे अंतर 55 किलोमीटर आहे. त्यामुळे पुणे त्याचबरोबर सातारा त्याचबरोबर कराड परिसरातील पर्यटक या ठिकाणी येऊ शकतात. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48वर कराड हे शहर वसलेले असून वारुंजी फाट्यावरून साताराकडील बाजूस 2 किलोमीटर अंतरावर जुने गोटे हे गाव आहे. या गावात श्री आनंदेश्वराचे दर्शन घेण्यासाठी आपण वर्षभरात कोणत्याही ऋतूत या ठिकाणी येऊ शकता. कराड दर्शनच्या या दर्शन सहलीत या मंदिराबरोबरच आपल्याला कराडच्या वायव्येस 9 किलोमीटर अंतरावर असलेला वसंतगड, ईशान्येस 6 किलोमीटर अंतरावर असलेला सदाशिवगड, आग्नेयेस 6 किलोमीटरवर असलेला आगाशिव डोंगर, त्याचबरोबर कराडमधील ऐतिहासिक मनोरे, नकट्या रावळ्याची विहीर, कृष्णा कोयना नदीचा प्रीतिसंगम, कराडजवळील मसूर व माझगाव येथील समर्थ रामदास स्थापित मारुती, तळबीड येथील हंबीरराव मोहिते स्मारक ही ठिकाणे आपल्याला पाहता येतात. याशिवाय येथून जवळच चौरंगीनाथ, मच्छिंद्रगड आणि कराड परिसरातील 12 ज्योतिर्लिंगे असल्यामुळे जर 2 ते 3 दिवसांचा वेळ काढून आपण आलात तर हा सर्व मंदिर परिसर त्याचबरोबर गड किल्लेसुद्धा आपल्याला करता येतात.